तर सेवकांनो सांगायचं आहे, अडीच शब्दाचं नाव आहे जन्म आणि अडीच शब्दाचं नाव आहे मृत्यू. पण अडीच आणि अडीच जर जोडले तर ते शब्द होतात पाच आणि पाच तत्वापासून बनले हे काया. तर या अडीच शब्दाचा जन्म आणि अडीच शब्दाचा मृत्यू, या जन्माच्या मृत्यूपर्यंत जर माणसाचं काही शिल्लक राहत असेल तर ते म्हणजे कीर्ती. तर सन्मान्य स्वर्गीय आमचे काकाजी गोपीचंदजी मदनकर काकाजी म्हणावे पण कीर्ती रूपी उडावे असं म्हणतात. परमेश्वर चरणी लीन झाले, पण काहीतरी आगळी त्यांची ख्याती होती. 35 वर्ष गावचे पोलीस पाटील राहिले, उपसरपंच पदाचा कारभार सांभाळला आणि परिवाराची धूम होती. पण जाता क्षणी पिंजरा म्हणजे हा देह हे जे कुडी बनली आहे, तर तो पिंजऱ्यातील रागवा म्हणजे आत्मा, हा तर ते महिना म्हणजे हा देह. तर या रागव आणि महिन्याचा म्हणजे देह आणि आत्म्याचा एक सुंदर तुमच्या समोर प्रस्तुत करतोय. जर लक्ष सुद्धा काय म्हणणार अरे पिंजऱ्यातून रागव गेला, तो गोपीचंदजी मदनकर काकाजीचा देह म्हणत आहे की रागव उडला. रागव म्हणजे कोण? आत्मा उडला आणि तो देह म्हणत आहे अरे पिंजऱ्यातून रागव गेला, हे मैना लढे मोठी, अरे आज मला सोडून जाता. पिंजऱ्यातून राग गेला ते मैना लढे मोठी, आज मला सोडून जातात केव्हा होतील भेटी. तर ते महिन्याचा रागवला म्हणते काय म्हणते? लहानपणापासून म्हणते तू होती माझ्या संग. काय म्हणतो जरा लक्ष असू द्या.
वेळ आली म्हणे, वेळ आली म्हणे, असं झाल्या ग तुटा ताटे आणि म्हणून आता परली ग प्यादी वाट आणि मला माझ्या धर्मात विचार करायचा कसा करायचा आहे जीवन जगण्याचा विचार करायचा नाही तर जीवन थोडं वाचही जगत आहे आणि आपणही जगत आहोत पण जीवन जगलो कोणी गोपीचंदजी मतंगर काकाजी स्वर्गीय हा गेले पण कीर्तुरूपी नाव सोडून गेले आणि म्हणून विचार करायचा आलेल्या धर्मामध्ये कारण की हा रागो बैमान आहे आत्मा कधी सोडून जाईल काही गॅरंटी नाही आहे जीवनाची आणि म्हणून मी शेवट करवा काय सांगे नाही तर एक दिवस पडेल माते